नेरूळ फेज 1 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा आज उभा आहे. पण त्या पुतळ्यामागे वर्षानुवर्षे मेहनत करणारा एकच नेता आहे, जयवंत सुतार. 1995 साली नेरूळमध्ये छत्रपतींच्या नावाचा चौक तयार व्हावा हे अनेकांचं स्वप्न होतं. ते स्वप्न पूर्ण करून दाखवलं ते जयवंत सुतार यांनी. त्यांनीच या ठिकाणाला छत्रपती शिवाजी महाराज चौक हे अधिकृत नाव मिळवून दिलं. शिवप्रेमींच्या मागणीनुसार सिंहासनारूढ पुतळा उभारण्याची वेळ आली तेव्हा सुतार यांनी ती जबाबदारी स्वतः उचलली. महापौर असताना त्यांनी तब्बल 50 लाख रुपयांचा स्वेच्छानिधी या चौकाच्या सुशोभीकरणासाठी दिला. पुतळा उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या परवानग्या मिळवण्यासाठी त्यांनी महापालिका कमिटीमार्फत मोठे प्रयत्न केले आणि प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. या पुतळ्याच्या स्थापनेत सर्वात मोठा वाटा असेल तर तो जयवंत सुतार यांचाच. पण आजही महापालिकेच्या दिरंगाईमुळे पुतळ्याचे विधिवत अनावरण लांबीवर आहे. शिवप्रेमी नाराज आहेत आणि सुतार यांनीही प्रशासनाला स्पष्ट इशारा दिलाय की महाराजांचा मान राखायचा असेल तर अनावरण तात्काळ हवंय. नेरूळ फेज 1 मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रकरणात माजी महापौर जयवंत सुतार यांची कुठलीही चूक नाही. दोष पूर्णपणे महापालिका प्रशासनाच्या दिरंगाईत आहे. नेरूळमध्ये आज सगळीकडे एकच चर्चा आहे. छत्रपतींच्या पुतळ्यासाठी सातत्याने लढणारा नेता एकच, जयवंत सुतार. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.